नमस्कार मंडळी. चला तर तुम्हाला पराठा बनवायला खूप किचकट वाटत असेल तर अशा पद्धतीने 2 उकडलेले बटाटे घ्यायचे, लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, हळद घालायची. त्यानंतर आपल्याला अर्धा कप बेसन पीठ आणि पाऊण कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये हिरवी कोथिंबीर घालायची आहे कट करून आणि त्यानंतर याचा उंडा मळून घ्यायचा पाणी न घालता. पाणी घालायची अजिबात आवश्यकता पडत नाही आणि असा पराठा केल्यात खरंच खूप लुसलुशीत आणि छान होतो बरं का. एकदा नक्की बनवा आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातात. मी मुलाच्या टिफिनसाठी 2 पराठे यामध्ये आरामात होतात. तर 2 बटाट्यामध्ये 2 पराठे होतात. एवढंच पीठ मावतं. तर पाहू शकता इथे माझे 2च पराठे होतात. तर इथे मी एक लाटायला घेतला आणि एक पराठ्याचं पीठ आहे. पण मोठ्या साईजचे 2 पराठे होतात. तुमचे छोट्या साईजचे 4 देखील होऊ शकतात. तर आता इथे पॅनला तेल लावून घ्यायचं आणि लाटून घेतलेला पराठा यावरती टाकायचा. पराठा लाटायला सुद्धा खूप सोपं आहे. मस्त दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.